तुम्ही सर्वजण आमच्या व्यासपीठाच्या समोर या. जय गणेश वापाले संघाचे सर्व सदस्य, जय गणेश वापाले हे संघाचे सर्व सदस्य सहकारी सर्वांनी आमच्या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. प्रत्येक विशेषसाठी या ठिकाणी पावसाळ्याला सन्माननीय सुजितजी ढोले साहेबांच्या वतीने मात्र या ठिकाणी सन्मानित केला जात आहे. आणि त्यांची फलंदाजीने सुद्धा मात्र सुजितजी ढोले साहेबांना मात्र पूर्णपणे मंत्रमुग्ध केलेला आहे. एकदा टाळ्यांचा गजर असू द्या. आणि या सेमीफायनलच्या सामन्यातील सामनावीर पुरस्कार आपण देणार आहोत. सेमीफायनल सामन्याच्या मॅन ऑफ द पुरस्कार मिस्टर कपिल कासरे. कपिल कासरे या आपण. आणि हे सन्माननीय विद्यमान पोलीस पाटील साईनाजी काठोले यांच्या माध्यमातून प्रत्येकाला तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कपिल कासरे आपण यायचं आहे प्लीज. थोडंसं फास्ट या, कारण पाहुण्यांचा शेड्यूल पूर्णपणे बिझी आहे. त्यामुळे आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सन्माननीय देवा ग्रुप फाउंडेशनचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय संदीपजी ठाकरे उर्फ पप्या भाऊ, विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आणि कपिल कासरे प्लीज यायचं आपण. चला आपण पंचांना ते सन्मानित करूया. या स्पर्धेमध्ये पाहिलं तर अतिशय सुंदर पंचांची कामगिरी पाहायला मिळाली. चला पंच पॅनल मधील एखादा पंचाला ते चालेल. शानू खुर्शी आपण पुढे या. पंचांचा आपण सन्मानित करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि या स्पर्धेचे जनक संदीपजी काठोले साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित आपण संपन्न करीत आहोत. मित्र, तुम्हाला पंचांची भूमिका स्पर्धेमध्ये आवडली असेल तर एकदा पंचांसाठी टाळ्यांचा गजर असू द्या. जबरदस्त कामगिरी पंच गोकुळ पाटील सर, पंच शानू खुर्शी, पंच शकील कोटी आणि पंच स्वप्नील पाटील. तदनंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी रंग भरला आपल्या आवाजातून आमचे ज्येष्ठ समालोचक गुरुवर्य गणेश गायकवाड सर या आपण पुढे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाणार आहे. गणेश गायकवाड सरांना आपण इथे सन्मानित करतोय. संदीपजी काटोले साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान असेल. आणि जेव्हापासून या स्पर्धेला चषकाला सुरुवात केली तेव्हापासून गणेश गायकवाड सरांचा आपण या स्पर्धेमध्ये आवाज ऐकतोय. साईनाथ विषय याचकडून प्रतीकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. प्रतीक. पुढील सन्मान व्हॉइस ऑफ पडगे मिस्टर आदित्य जाधव यांना विनंती करतो की आपण यापुढे आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न केला जाणार आहे. आदित्य जाधव यायचं आपण. संदीपजी काठोले साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपल्या तालावरती सर्वांना नाचवणारा डीजे AM, कारण त्यांच्याच माध्यमातून हा सुंदर शामियाना पूर्णपणे या क्रीडांगणाची सजावट त्यांच्या वतीने केली गेली. डीजे AM या आपण पुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केला जाईल. चला आपण सेंट्रल भागामध्ये या. डीजे AM ला इथे मात्र आपण सन्मानित करतोय. पुढील सन्मान मित्रांनो या स्पर्धेच्या वतीने आपण करूया ज्यांनी आपला आवाज 7 समुद्रा पलीकडे घेऊन गेलेला आणि 3ही भाषांवरती ज्यांचं प्रभुत्व आहे असे आमचे प्रिय मित्र व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर अजय घरत यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे संपन्न करूया. सुंदर या स्पर्धेमध्ये समालोचन त्यांचा आपण ऐकलेला आहे. संदीपजी काठोले साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न आपण करीत आहोत. एकदा अजय घरसाठी जोरदार टाळ्या असू द्या मित्रांनो. सुंदर समालोचन या स्पर्धेच्या वतीनं त्याच्या माध्यमातून आपण ऐकलं. प्रत्येक विषय आपण यायचा आहे. आपल्यासाठी कॅश प्राइज आहे आमच्याकडे. पुढील सन्मान या स्पर्धेला ज्यांनी कव्हर केलं अतिशय सुंदर टेलिकास्ट अगदी इंटरनॅशनल दर्जा या स्पर्धेला दिला प्रिन्स मूवीज प्रतिभेश पाटील आमच्या सोबतीला आहेत. आपण या पुढे किंग ऑफ टेलिकास्ट प्रिन्स मूवीज प्रथमेश आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम कव्हरेज या संपूर्ण स्पर्धेचं. त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. प्रतीक आपल्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे साईनाथ विषय साहेबांच्या माध्यमातून. ते आपण स्वीकारायचं आहे.
आणि यानंतरचा पुढचा सन्मान असेल तो आमचे सहकारी समालोचक पडगा टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज योगी पाटील यांचा, व्हॉइस ऑफ पीटीसी. एखादी स्पर्धा जेव्हा योगी कव्हर करतात तेव्हा ते ती स्वतःची स्पर्धा आहे असं समजूनच कव्हर करत असतात. सो प्लीज जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये योगी पाटील यांच्यासाठी. वेल डन योगी. आणि त्यानंतरचं सूत्रसंचालन देखील सांभाळतील योगी पाटील. आणि एक्झॅक्टली या स्पर्धेमध्ये जर कोणाचा पाहुण्यांचा जर स्वागत सन्मान जर चुकून राहिला असेल तर मी प्लीज आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आपण लगेचच जाणार आहोत बक्षीस वितरण सोहळ्याकडे. जे संघ टॉप 4 मध्ये प्रवेश केला सर्वांना विनंती करतो की आपण अगदी आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या. जय गणेश वाफाले ब, आई एकविरा स्पोर्ट भादाणे, कृष्णा आले वारलीपाडा आणि जय गणेश वाफाले ए. एक सन्मान आपण संपन्न करूया कारण अनेकांचे सन्मान आपण या स्पर्धेमध्ये केलेले आहेत. किमान 500 पेक्षा अधिक पाहुण्यांना या स्पर्धेमध्ये आपण सन्मानित केलेला आहे. परंतु एक सन्मान आहे जो आमचा आयोजक संघ आहे जय गणेश वाफाले ए त्यांच्या माध्यमातून आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान आपण संपन्न करतोय. आणि तो सन्मान असलेल्या स्पर्धेचे जनक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य SK अर्थात संदीपजी काठोले साहेबांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करतो. मी विनंती करतोय संदीप दादा काठोले आपणास की आपण पुढे या कारण हा आपला सन्मान आहे. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते संदीपजी विषयी आपण यायचं आहे आणि आमचे आयोजक मेंबर या सर्वांच्या शुभ हस्ते जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन वर्ल्ड कप ऑफ पीटीसी आणि एक सक्सेसफुल स्पर्धा 5 दिवसांचा आपण त्यांचा आपण इथे सन्मान करूया. आणि सार्थक भेरे आपण सुद्धा जर इथे असाल तर आपण पुढे यायचं आहे. सार्थक भेरे कारण या दोघांनी चांगली आम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये साथ दिली. त्याच्यानंतर सन्माननीय तुषार वेखंडे तिघेही आपण या कारण हा तुमचा मान आहे मित्रांनो. आणि खरोखरच आम्हाला कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही कॉम्बॉक्समध्ये कारण एवढंच चांगलं गुणलेखक या तिघांच्या वतीने आपण पाहिलेला आहे. आणि त्यांचा हा सन्मान संदीपजी काठोले साहेबांच्या वतीने आपण सन्मानित करीत आहोत. या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांच्या माध्यमातून फ्रीज लाभला मालिकावीरासाठी त्याचे पुरस्कार जिग्नेश काठोले आणि तुषार वेखंडे आणि त्यांच्या वतीने आम्हाला आयोजक संघाला मात्र गणवेश सुद्धा प्राप्त झाले. जर आवाज प्लीज तुमच्यापर्यंत मात्र येत असेल तर विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या. तुषार वेखंडे आणि जिग्नेशजी काठोले या आपण पुढे या. यस आहेत तुषार आलेले आहेत. जिग्नेश आपण जर कुठे असाल तर या कारण या स्पर्धेमध्ये आम्हाला चांगली त्यांची मुलाची साथ आणि चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. जिग्नेश आय थिंक काही कारणाचं उपस्थित नाही परंतु तुषार आहेत त्यांचा आपण इथे सन्मान करत आहोत. चला आता या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मालिकावीर फोर्थ प्राइज थर्ड प्राइज सेकंड प्राइज फर्स्ट प्राइज या सर्व पारितोषिक आहेत ते आता मात्र आपण या ठिकाणी देण्यासाठी सुरुवात करीत आहोत.
अ, पहिला पारितोषिक असेल उत्कृष्ट गोलंदाज. सन्मान या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी मुरलीधरजी पाटील याचकडून आम्हाला गिफ्ट हॅम्पर लाभलेला आहे, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर पहिलं पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. प्लीज मी विनंती करतो या सुदर्शन काठवलेला की गोलंदाजासाठी जे पारितोषिक आहे ते आपण वर घेऊन या. सुंदर ट्रॉफी आहे, तदनंतर काही गिफ्ट हॅम्पर आहेत, आपण वर घेऊन या. सन्माननीय नितीनजी वेखंडे. आणि मुरलीधर पाटील जरूर इथे आलेले आहेत. आणि आपण एका पाहुण्यांना घेऊन या, एक पाहुणाच घेतलं तर चालेल. आणि गोस टू जय गणेश वाफाले. 2025 मधील उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावणारा गोलंदाज ठरलाय, ज्याने या स्पर्धेमध्ये एकूण 13 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत. एनी गेस्ट? बापाले संघामध्ये कोणता गोलंदाज नाही का 13 विकेट्स पूर्ण करणारा? नाहीये भातानेकर आपल्या संघामध्ये. पहा, भाताने संघाच्या स्वप्नीलनं 12 विकेट्स प्राप्त केलेल्या आहेत, परंतु 1 विकेट जास्त कंप्लीट केली आणि तो खिलाडू आहे चेरोबास्पर वाशिरा संघाचा मिस्टर जयेश शेलार. टाळ्यांचा गजर असू द्या जयेशसाठी. जबरदस्त गोलंदाजी त्याने मात्र या ठिकाणी साकारली आणि आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजाला नाचवलं आणि हा किताब पटकावतोय. अप्रतिम कामगिरी त्याची पाहायला मिळाली आणि त्यांना देत होतो आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ असते गिफ्ट हॅम्पर आणि ही सुंदर ट्रॉफी. जय बापाले वाला संदीप दादा साऱ्यांच्या पुढे.
दिलावर करतोय राज पप्प्या भाई आमचा हाय सर धन्यवाद डीजे एम. जबरदस्त कामगिरी आणि कृष्णा 11 वारलीपाडा संघाचा विचार केला तर सातत्यानं सुजितभाई डोळे त्यांना मात्र नेहमीच योगदान देत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात आणि या अप्रतिम कामगिरी या संघाची आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. सो वेल प्लेड किरण, तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असाच खेळ तुमचा पडगा टेनिस क्रिकेटमध्ये आम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जरूर किरण काचरे या स्पर्धेच्या माध्यमातून काही भावना व्यक्त करतोय. सर्वप्रथम आभार मानेन सर्व एस के ग्रुप आणि वाफाल्याचा. सुदर्शन, एस के भाऊ आणि रुपेश सांबरे, जवळजवळ आम्ही एंट्री कॅन्सल करायला लावलेली, पण सुदर्शन काटोले बोलतोय नको तू खेळ, पैसे असतील नसतील तू येऊन खेळ, आणि त्यांनी संधी दिली आम्हाला खेळायला आणि 2 नंबर पण मारले तर खूप आनंद आहे. पहा, यालाच म्हणतात मनाचा मोठेपणा. एक्झॅक्टली त्यांनी एंट्री कॅन्सल केली होती, परंतु सुदर्शन काटोले रुपेश सांबरेने सांगितलं की तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर द्या. तुला पैशाची काय गरज आहे? मी असताना मला एक कॉल गरज आहे रे तुला. मागच्या वर्षी विसरलं वाटतं मी काय बोललेलो तुला. अरे मी तुमचाच आहे ना, पर्ग्याला कोण एंट्री घेईल मी असल्यावर. पहा, हा मोठेपणा आहे सुजितजी डोळे साहेबांचा. पुढील पारितोषिक आपण देऊया मालिकावीर या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, मॅन ऑफ द सिरीज. या खेळाडूसाठी पाहू शकाल सन्माननीय तुषारजी वेखंडे आणि जिग्नेश काठोळे याचकडून रेफ्रिजरेटर आहे. फ्रीज खाली राहू द्यास हरकत नाहीये, तुम्ही ट्रॉफी वर घेऊन या मालिकावीराची. आणि हे पारितोषिक देण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज जिग्नेश काठवले आणि तुषार वेखंडे, विनंती करतो की आपण पुढे या, कारण आपल्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला रेफ्रिजरेटर लाभलेला आहे. नितीन वेखंडे तुम्ही असाल तर पुढे या, आलेले आहेत. आणि तुषार सुद्धा आहे या ठिकाणी. तुषार फास्ट या प्लीज. आणि या खेळाडूचं आपण जर कार्य पाहिलं स्पर्धेमध्ये, पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर एकूण 110 धावा या स्पर्धेमध्ये ठोकलेल्या आहेत आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट्स. कोण आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू? जय गणेश चषक वाफाले 2025 चा मानकरी खेळाडू गोष्ट वापरले गावाची स्पर्धा आहे, संदीपजी काडोले साहेबांची स्पर्धा आहे आणि खेळाडू सुद्धा वापरले गावाचाच आहे. बुम बुम प्रतीक विषय. या स्पर्धेमध्ये तब्बल 110 धावा त्यांनी ठोकल्या, 4 विकेट्स प्राप्त केल्या आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची निवड या स्पर्धेमध्ये केली गेली आणि अखेर मालिकावीराची ट्रॉफी जिंकणारा खेळाडू ठरला प्रतीक विषय. एकदा टाळ्यांचा गजरा सुद्धा प्रतीकसाठी. अप्रतिम कामगिरी आणि देत आहोत प्रतीकला सुंदर ट्रॉफी. आणि या स्पर्धेतील फ्रीज रेफ्रिजरेटर सुंदर या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण. जरूर जर आयोजकांकडून काही चुका झाल्या असतील तर मी त्यांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ज्यांनी ज्याने स्पर्धेला सहकार्य केलं त्या सर्व दात्यांचा आम्ही मनापासून संदीपजी काटोले साहेबांच्या वतीनं, जय गणेश वापाले ए संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि पुढल्या वर्षी मित्रांनो याच जोमानं याच थाटामाटाने स्पर्धा तुमच्या भेटीस येईल, परंतु तत्पुरती जो शेवटचा पारितोषिक आहे तो देण्या अगोदर मी अनाऊन्स करतोय, कारण दोन्ही बंधू माझ्या सोबतीला आहेत. त्यांचं आता मात्र स्वप्न असं आहे की पुढील वर्षी ज्यावेळी स्पर्धा असेल त्यावेळी या स्पर्धेचं स्वरूप डे नाईटचं असेल, तर आयोजकांसाठी त्या टाळ्यांचा गजरा असू द्या. आणि देऊया आपण या स्पर्धेतील मानाचा करंडक ट्रॉफी वर घेऊन यायची आपण. सुंदर ट्रॉफी जी आम्हाला सन्माननीय मगनजी
विषय साहेबांच्या वतीनं ही ट्रॉफी लाभलेली आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी सन्माननीय राजारामजी विषय यांना विनंती करतो की आपण पुढे या आणि व्यासपीठावरील सर्व आमचे मान्यवर सुजितजी ढोले साहेब, सचिनजी पाटील, योगी आय थिंक चेतनजी पाटील, संदीप भाऊ ठाकरे, परागजी पाटील, रुपजी सपाट, सर्व व्यासपीठावरील मान्यवरांनी आता मात्र या ठिकाणी पुढे यायचं. अनुजी ढोले आपण सुद्धा पुढे यायचं आहे, कारण हा तुमचा सन्मान आहे, हा तुमचा मान आहे. आणि मी नेहमीच सांगतोय, हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और बार बार जीतने वाले को चैंपियन कहते हैं. चैंपियन ऑफ दिस टूर्नामेंट जय गणेश वाफाले बसंग. कम ऑन डीजे. वापाली बस संघाचे महेश जरूर काही आपल्या ज्या भावना आहेत तो व्यक्त करतोय. सर्वप्रथम सर्व ग्रामस्थ मंडळ वाफाळे आणि जय गणेश हे यांचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही आज सोनं केलं. त्यामुळे हे ट्रॉफी उचलायला आमच्या गावात जे वरिष्ठ व्यक्ती असतील तुम्ही कोणाची नावं नाही घेऊ शकत, त्यांनी समोर येऊन त्यांच्या हातात ही ट्रॉफी घ्यावी. आणि जय गणेश वापाले बस सगळं विनंती करतो, ट्रॉफी कलेक्ट केल्यानंतर इथेच थांबायचं आहे, कारण संदीप विषय आणि या सन्माननीय किरण विषय याचकडून संघाला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि तलवलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा जय गणेश वापाले बी संघाने द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलं. डबल धमाका, क्या बात आहे. झाले ना कधी नाही तलावर चढ, झाले ना कधी होणार नाही कुणी तलावर चढ. यामध्ये जबरदस्त वर्ल्ड कप ऑफ पीटीसी हा चषक पटकावणारा संघ ठरला. या स्पर्धेमध्ये जय गणेश वापाले अप्रतिम या स्पर्धेचं नियोजन आपण पाहिलेलं आहे मित्रांनो. जरूर ही स्पर्धा इथे